तुम्हाला म्हातारपणी कोण सांभाळेल असं तुम्हाला वाटतं? संध्या पूर्ण प्रश्न पण ऐकला नाही बाई. अगं मला तर मुलगा पण नाही, तुम्हीच माझी मुलं, तुम्हीच माझ्या मुली, दोघी पण मला. कधी फिरले? आता एकदाच गेलते फक्त. हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि मी तुमच्यासाठी घेऊन आली एक धमाकेदार व्हिडिओ, ज्यामध्ये मी मम्मीला प्रश्न विचारणार आणि मम्मीचं जे उत्तर असेल त्या व्यक्तीला पाण्यामध्ये डुबवायचंय. ओके ओके. प्रत्येक वेळी मला नाही डुबवायचं. बघेन. आणि हे जे पातेले आहेत ते आम्ही आमच्या साईजच्या हिशोबाने घेतले. तिचं तोंड तेवढंच आहे म्हणून तिला तेवढं, आणि माझं तोंड एवढं आहे म्हणून मला येतं. आम्ही सगळे तिघी असं येते ना. आता दिसली तू चालू करायचं. अशी काय मरगळला करत बसले. पहिला प्रश्न आहे की तुला कोणती मुलगी जास्त आवडते? सॉरी. पहिला प्रश्न असा आहे की तुला आमच्या दोघींपैकी कोण जास्त आवडतं? संध्या. मग तिचं तोंड दुखवायचं. हा. तर पहिला प्रश्न हा आहे की माझ्या मम्मीला आमच्या दोघींपैकी कोण जास्त आवडतं? म्हणजे मी तुला नाही आवडत? नाही, कारण ती जास्त काम करते, माया पण करते माझ्यावर. यार मी नाही आवडत तुला मम्मी. यार सीधा बेइज्जती है भाई. एक वेळेस बोलले असते दोघी पण आवडतात तरी पण ठीक होतं. बरोबर भाई डायरेक्ट एकच आवडते, मी आवडतच नाही. आता नको परत. ठीक आहे, तुझ्या मनातलं कळलं मला. आता दुसरा प्रश्न, जेवण कोण चांगलं करतं? जेवण तू करते. तिसरा प्रश्न गाईज, घर सर्वात चांगलं साफ कोण करतं? संध्या. ती नाही करत. संध्याच करते. तुला माझी संध्या खूप गरीब आहे. गरीबी म्हणजे हे बघ, सोन्याची चैन घातली तिने. माझ्याकडे पण काहीच नाही सोन्याचं. अगं तुझं सोन्याकडे नसलं, तू सोन्याचं करशील पण कोणाला हल्लू बाडू. मम्मी माझी बेइज्जती नको करू यार. आणि चौथा प्रश्न हा आहे, अभ्यासात सर्वात जास्त हुशार कोण होतं? प्राजक्ता. आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, पाचवा, तुम्हाला म्हातारपणी कोण सांभाळेल असं तुम्हाला वाटतं? संध्या. पूर्ण प्रश्न पण ऐकला नाही बाई. असं तुम्हाला वाटतं? संध्या. पूर्ण प्रश्न पण ऐकला नाही बाई. मेरी क्या गलती थी भाई, मैंने क्या कर दिया तो तेरे को मेरे पे वही नहीं है. ये ले मेरे में डाल दे पूरा. दोघी पण असं. आता नाही ही बाई, मला कळलं तुझी तीच आवडतीये. दाखवते ना, मला कळलं पण खरं काय ते. अगं मला वाटलं ते घेता म्हणून. असं घेता म्हणून काय घेता, ते बरोबर घेता. मग तू तुझ्या मनातलं बोलते ना. हे लाटचा प्रश्न परत हे मला दोन्ही पण गाईज, आता परत दुसरा टेक घेते, पण हे मी तुम्हाला दाखवणार आहे. रियालिटी डबल फेस. तर पाचवा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला म्हातारपणी मी सांभाळेल का दीदी? अगं मला तर मुलगा पण नाही, तुम्हीच माझी मुलं, तुम्हीच माझ्या मुली, दोघी पण मला सांभाळणार आहे. माझी केसच बुडतात गाईज. आणि आता कितवा प्रश्न? पाचवा.
5वा झाला ना, हा 5वा होता. पाचवा डबल रिपीट केला. आता 6वा प्रश्न. 6वा प्रश्न असा आहे का बाहेर जास्त कोण फिरतं? प्राजक्ता. प्राजक्ता. मी कधी फिरले बाहेर, कधी फिरले? आता एकदाच गेलते फक्त. पण तू आठवड्याला जाते. आठवड्याला कुठं जाते मी? महिन्यातून एकदा जाते. ती कामावरती जाते, तू रोज फिरते. रोज फिरते. पैसे तू देते फिरायला. मी का देऊ? कमाव ना, मनी कमा केले पहिला. मी नाही गेले बेले. आता झाली मला. 7वा प्रश्न असा आहे, तुला काय वाटतं आमच्या दोघींपैकी कोण पळून जाऊ शकतं? बाई थोडा तरी विश्वास ठेव यार माझ्या. काय वाईट असलं का मला डुबवती. ती काय, ती एकदम दुधाने धुतलेली ती चांगली आहे, मी वाईट आहे. तीच पळून जाईल पहिले. डॅड इज माय साइड गाइज. असं नाही बोलायचं. कितवा? दिखाती अभी तेरे को मैं रुक. डायरेक्ट बाल्टी में डुबाएगी अब मैं. 8वा प्रश्न गाइज असा आहे. 7वा आता झाला ना. झाला. कोणता पण प्रश्न असू द्या गाईज. नेक्स्ट क्वेश्चन आहे मम्मीसाठी का तुला काय वाटतं का आमच्या दोघींमधून सर्वात आधी लग्न कोण करेल? लग्न असं कोणीच नाही करणार. कारण पप्पाने सांगितल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. अगं तसं नाही विचारत आहे. लग्न कोणाचं आधी होईल समजायचं. ती मोठी आहे तर तिचंच ती बोलते ती नाही करणार. मग तुझंच करावं लागेल. मग असं होणार नाही. मोठीच करावं लागेल. असं थोडं आहे. तुला काय वाटतं? मला वाटतं तिचंच करावं लागेल. करावं नाही, कोणाचं होणार? मला तर वाटतं कधी कधी का तूच तिच्या अगोदर जाते का काय. कुठं जाते का नाही बोलायचं. तुला फक्त बेसिकली सांगितलं आमचा चेहरा डुबवायचा. एवढं नको. डायरेक्ट कोणतं पण गलत चीज असली का डायरेक्ट माझ्यावर ढकल की बाई. चल ठीक आहे. दीदीला जेवण बनवता येत नाही तरी पण हा प्रश्न आहे, आमच्या दोघींमध्ये स्वादिष्ट जेवण कोण बनवतं? प्राजक्ता. मी प्रश्न पण अशी घेते ज्यात मला चांगलं बोलेल कुठे नाही तर सगळे वाईट प्रश्न मलाच येत आहेत. आमच्या दोघींमध्ये जास्त भुक्कड कोण? प्राजक्ता. ठीक आहे. प्रश्न सांगा. नेक्स्ट प्रश्न असा आहे की आमच्या दोघींमध्ये शॉपिंग जास्त कोण करतं? प्राजक्ता. तिला रोज कपडे मीच ती. हिने 4 वर्ष अगोदरची कपडे कपाटात कुजत ठेवल्यात पण घातली नाही तरी पण नवीन कपडे घेते. पण ती घालतच नाही. घालत नाही ना. मी घालते कपडे खराब होतात म्हणून मी नवीन कपडे घेते. बरोबर. म्हणून तू घालते म्हणून तुला भेटतात. ती घालत नाही म्हणून तिला नाही भेटत. अरे ती घेते पण ती घालत नाही. मग तो तिचा प्रश्न आहे. मग तुम्हाला काय डुबवलं? मग तू जास्त घालते लगेच घेते म्हणून तुला डुबवलं. शॉपिंग पण जास्त करते. आता आमच्या दोघींपैकी जास्त मस्तीखोर कोण आहे? प्राजक्ता. ही मला चिमट्या काढते दरवेळेस तरी पण मी मस्तीखोर आहे. जास्त तू मस्ती आहे. ही जरा शांत राहून हळूच चिमटा घेते. पण ती घेते ना. ती चुकल्या पहिले मला हे करते ट्रिगर करते.
पण तू जास्त ती अशी करते अशी करते ती अशी करते ती बघ बघ पण तू जास्त आहे ती गप पण तू जास्त आहे ती गप तरी राहते तू गप जास्त नाही राहत भाई पप्पा यार लय बेइज्जती करतात माझी यार. आणि आता हा आता एकदम खतरनाक प्रश्न आहे. कोण डुबणार? नाही 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 तू डुबणार. नाही तू डुबणार. नाही बघ तू मी डुबणार. लग्नानंतर सासरच्यांसोबत कोणाचं पटणार नाही. पूर्ण डुबाव पूर्ण नाही पटणार तिला. नवरा पण नाही खपून घेणार ती. हा. अच्छा असं ही चांगली गोष्ट आहे गाईज माझ्याबद्दल. असं काहीच नाहीये गाईज. असंच आहे गाईज नाहीये. असं ते मम्मी बोललीये. अजिबात नाही. मम्मी बोल कारण तू चिडचिडी आहे ना पुढे कारण तू चिडचिडी आहे ना पुढे मम्मी काय बोललेलं मगाशी तरी पण मीच वाईट होते. ठीक है आज के बाद मेरा और मम्मी का ब्रेकअप. आज के बाद मेरा और मम्मी का ब्रेकअप. ब्रेकअप हो गया. तेरा और मेरा ब्रेकअप. ब्रेकअप ऐसा नहीं हो सकता है बेटी ऐसा नहीं हो सकता है बेटी बेटी बाबा प्रश्न सांगा अजून पप्पा. चला बरं सगळं झालं तुमचं. आता मी काय बोलणार त्यामध्ये सांगा ना असं आमच्या दोघींपैकी पैसा जास्त कोण खर्च करतं. प्राजक्ता मी पैसा तुझ्यावर खर्च करते मम्मी. नाही तू नाही तू आतापर्यंत साड्या कोणी घेतल्या असती. कोणी घेतल्या साड्या तुला. साड्या कोणी घेतल्या. मीच हा इकडे कोणी तुम्ही तर आजपर्यंत एक पण साडी नाही त्यांच झाले माझा तुम्ही तर आजपर्यंत एक पण साडी नाही त्यांच झाले माझा नको बायको पगू मिलेली बीच में. पप्पा घूम फिर के आई जाते गाइस. ठीक आहे ना. आणि पैशाच्या बाबतीत सगळ्यात चंगूस माणूस कोण आहे. चिंगूस कंजूस मारवाडी. म्हणजे कोण घरामध्ये का तुमच्या दोघींमध्ये. आमच्या दोघींमध्ये जास्त कंजूस कोण आहे जो पैसा काढत नाही. संध्या घाल ना पूर्ण असं घाल असं. जात नाही घालायचं पूर्ण घालायचं नाही तर टोपच झाली. तोंडच नाही. माझी केस विधली गाईस. मी नाहीये गाईज. आणि तुला असं समजू शकता. आणि नेक्स्ट प्रश्न असा आहे की तुला काय वाटतं आमच्या दोघींपैकी तुझ्यावरती कोण जास्त प्रेम करतं. मला असं वाटतं का माझ्या दोन्ही मुलींनी मला माझ्यासाठी जास्त प्रेम करावं. दोन्ही करावं नाही कोण करतं. दोघी पण. तुला चेहरा डुबवायचा आहे सांगायचं नाहीये. दोघी पण माझ्यावर खूप प्रेम करतात. पाणी प्यायचंय का? माझा चेहरा डीप नाही केला गाईज म्हणजे मी नाही करत आहे तिच्या हिशोबाने. आता डुबवून डुबवलं जाईल नाटक पाणी. मेकअप उतरला. गाईज माझा मेकअप उतर. आणि शेवटचा प्रश्न असा आहे आणि शेवटचा प्रश्न असा आहे की तुला आणि शेवटचा प्रश्न असा आहे की तुला आणि शेवटचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न खूप खास आणि इम्पॉर्टंट आहे. तुला काय वाटतं आमच्या दोघींपैकी बॉयफ्रेंड कुणाचा असू शकतो. तुझा कारण ती तशी ना तीच तशी आहे म्हणजे तुझ्या मनात असेल कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे मग तूच बसणार. मी नाही फसणार तुम्ही बसणार एक दिवस. तुमचा माझ्या बॉयफ्रेंडच्या चक्कर मध्ये या दोघांची भांडणं झालेली आहेत गाईज. नाही दंड नाही झाला. आणि नेक्स्ट प्रश्न असा आहे आणि नेक्स्ट प्रश्न असा आहे की पप्पांवरती आणि नेक्स्ट प्रश्न आणि दुसरा प्रश्न आणि नेक्स्ट प्रश्न असा आहे की आमच्या दोघींपैकी पप्पांवरती जास्त प्रेम कोण करत. ऑब्विसली मी गाईज. हे मी गांबाळे दिली ते घेऊ नको. नाही घे तू उत्तर सांग. काही करू
आमच्या दोघींपैकी पप्पांवरती कोण जास्त प्रेम करतं? तुम्ही दोघी पण पप्पाच्या आहेत, माझी एक पण माझी एक पण माझं पाणी जाते मम्मी. नाकातच गेलं पाहिजे दात आली पाहिजे डायरेक्ट. सकाळी सर्दी व्हायची. आता हे सरकते गाईज धुणा फळसा आमच्या. आता बसायलाच नाही ते. आम्ही दोघी शाळेत असताना सर्वात जास्त कंप्लेंट कोणाच्या आल्यात? प्राजक्ता. माझी कधी कंप्लेंट आली? मग काय कंप्लेंट आली? कारण तू संध्याला कोणी मारलं तर तूच पहिले मारून घरी यायची. संध्याला कोणी मारलं तर तूच पहिले मारून घरी यायची. बहन को बहन चारा ऑन टॉप गाइस. मेरी बहन को कोई हाथ लगाएगा तो धोपती हूँ खींचना. अच्छा जी. नेक्स्ट क्वेश्चन तू विचार. मी काय विचारू आता? विचार काहीतरी. विचार जेवण काय म्हणून. पप्पा घुमून फिरून दीदीच्या जेवणावरतीच येतात. जेवणामध्ये काय विचारू? मग काय विचारू? जेवण बनवत तर तुला लग्न करणार मी. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या दोघींमध्ये सर्वात हट्टी कोण आहे? संध्या. मग मला का डुबवते संध्या तर भाई मला का डुबवते? हट्टी तीच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ती हट्ट करते. आणि नेक्स्ट प्रश्न असा आहे की आमच्या दोघींमध्ये सर्वात जास्त काम चुकारपणा कोण करतो? प्राजक्ता. भाई त्यांना पण माहिती सगळ्यात जास्त काम करते मी. ब्लॉग बघतात. कामावर येते तर आता म्हणून टाइम. काम चोर कोण कशामध्ये? मी नाही करू शकत. भाई मला डुबवायचं म्हणून फक्त तू डुबवते. प्रश्नाचा अर्थ वकार काहीतरी समज. डायरेक्ट प्राजक्ता. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या दोघींमध्ये जास्त प्रेमळ कोण आहे? मयाळू कोण आहे? संध्या. भाई मैंने क्या पाप कर दिया ऐसे कि जो मेरे को मम्मी दुश्मन समझ बैठी है. अरे ते आहे दुश्मन. मी प्रेमळ आहे. तू प्रेमळपणे दुश्मन. तुला ना राग पटकन येतो. कोणत्या गोष्टी तर तशी ती समजून घेते. मी तुझ्यावरती गेलीये ना. हा मला पण जाम राग येतो. कशामध्ये? कोणी पटकन बोललं कशा असं. मी प्रेमळ नाहीये म्हणजे असं थोडंच प्रेम नाहीये माझ्या हृदयात. नाही प्रेम खूप करते. प्रेम आहे. तुला तुझ्यात खूप प्रेम आहे. मला का नाही डुबकवलं? चांगल्या गोष्टीमध्ये मला नाही डुबवत, तिला डुबवते. आता नको डुबू. एकदम क्लिअर कट ज्याचा आन्सर आहे तो प्रश्न विचारणार आहे. आमच्या दोघींमध्ये सर्वात जास्त जाड कोण आहे? प्राजक्ता. तो प्रेम. आमच्या दोघींमध्ये सगळ्यात पातळ कोण आहे? संध्या. खायला पण गेल्या. मोठू आणि पतलू. मोटू आणि पतलू की जोडी. पण मी बुडतच नाहीये मम्मी सगळं. थांब बुडत. पुढं घे ना, त्याला नाक डुबवते फक्त. माझ्या छातीत पप्पा. तो बिदा आणि छातीत लागलं बोलते. काय बंद आहे? हे लागलं हे. हा खरंच लागलं. वा वा. नाही तो भिजवलं. हा. काही मला तर सर्दी होणार आहे. एकदम कॉन्ट्रोवर्शियल. तुम्ही येणार. दे थांब. आणि हा प्रश्न आणि या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न झाल्यानंतर व्हिडिओ एंड करणार आहे. कारण माझा एंड पण होऊ शकतो या प्रश्नानंतर. कारण की हा प्रश्न माझ्या मनात कसा आला. तर हा एकदम कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. तुला काय वाटतं मम्मी? आमच्या दोघींपैकी या प्रॉपर्टीच्या भाग काय होता त्याला? स्थापन. तिच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आपण घेऊ शकतो. कोणाला हवं? मम्मी तुला काय वाटतं या तुमच्या प्रॉपर्टीच्या हिश्श्यासाठी कोण भांडू शकतं? प्राजक्ता. भाई खोटे. आता मी गाईच मरते. माझ्या जीवनामध्ये काही अर्थ नाहीये.
बस संपला मेरा जीवन इधर ही खत्म. मेरी माँ मेरे को इतना गलत समझ रही है. मैं क्या विलन है क्या इसकी? भाई कळ याच्यावरून तुम्हाला कळलं ना, हा, कळलं, माझी कळलं. मम्मी माझ्यावरती अजिबात प्रेम करत नाही. अजिबात नाही. आय हेट यू मम्मी. बाय काय बाय. बाय बाय. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार नहीं. पप्पांमध्ये येत नाही येत काही. इकडे या. सरक 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 चल. माझे पप्पाच माझ्या, तू माझी नाहीये. चल चल चल. गाईज माझी मम्मी माझ्यावरती इतकं पण प्रेम करत नाही. माझे पप्पाच माझ्यावरती प्रेम करतात. ओके 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 नाही हो बोला. हो तुम्ही तरी माझ्यावर प्रेम करा यार पप्पा. ओके. गुड तिने मम्मीने बघितलं कसं माझ्यावर डायरेक्ट जसं की मी विलन आहे. नाही हा असं नाही होऊ शकत. आज मला मम्मी मी रडणार पप्पाचं आहे, दोन्हीवर पूर्ण प्रेम पाहिजे. ती नाही करत माझ्यावर प्रेम. पाहिजे दोघींनी पाहिजे. नाही केलं ना तुमच्या बायकोनी माझ्यावरती प्रेम. मला मम्मी विलन पाहिजे. समजते डायरेक्ट. मम्मी डायरेक्ट पाहिजे. लोक होते मला. मम्मी इतके काय पाप केले होते मला खरंच कळलं नाही. मी काय अशी वागले ज्याच्याने ती मला इतकी जास्त विलन समजते. नाही काय असं काय. चला या दुःखी नोट वरती हा ब्लॉग इथे सेंड करूया गाईज. आणि मला नाही वाटत परत मी कधी असा प्रश्न मंजूच्या वगैरे काही करणार आहे. कारण की या प्रश्नाचे जे उत्तर माझ्या मम्मीने दिलेत ना, त्यानंतर मी प्रश्न विचारायच्या लायकीची राहिलेली नाहीये. नाही. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटू जा. नाही हो. माझे पप्पा माझे खूप प्रेम करतात. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट हे करा. नाही, तू पण ये. मला पण घ्या. इकडे जाऊन इकडे. हा. फक्त माझे पप्पा माझ्यावरती प्रेम करतात म्हणून आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो स्टे ट्यून गाईज. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो आणि मला प्रेम करो गाईज. बाय बाय. ओके. बाय बाय गाईज.